आमच्या काय हाती आलं महाराष्ट्राच्या, तर मला असं वाटते अद्यापही जे ठोस काही लागत होतं आम्हाला, म्हणजे जर सीबीआय चौकशी बसली असेल, उच्चस्तरीय चौकशी बसली असेल, न्यायालयीन चौकशी बसली असेल, तर जे ठोस काहीतरी पाहिजे होतं फास्ट ट्रॅकवर, ते अजूनही झालं नाही. इतकंच काय तर या एका महिन्यातलं फलित काय, तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी FIR नोंदवून न घेणं, मला असं वाटते हे दुर्दैवी फलित या एका महिन्याचं आहे. अद्यापही वैमानिकाचा जो संशयास्पद रेकॉर्ड होता त्याबाबत खुलासा झाला नाही. विमानातल्या बेकायदेशीर बदल, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR मधला फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेले नुकसान, आता म्हणतायत ते सुरक्षित आहे. VSR व्हेंचर्स कंपनीचं राजकीय कनेक्शन, हवामानाचा चुकीचा अंदाज होता की काही दबाव वैमानिकावर होता. बारामतीमधल्या सेफ लँडिंगला एक इतिहास आहे, कारण ते अजितदादांचं स्वतःचं होमग्राऊंड होतं आणि हजारो वेळा तिथे त्यांनी लँडिंग केलं आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांची आणि त्यांच्या वैमानिकांना पूर्ण कल्पना होती. मग शेवटच्या क्षणी प्रवासाचे साधन बदलणे असेल, ऑपरेटर कंपनीची संशयास्पद भूमिका असेल आणि याला तांत्रिक पुराव्यांशी काही छेडछाड झालेली आहे का, काही घातपात झालेला आहे का, किंवा अशा प्रकारचं सुसाईड बॉम्बर कोणी विमानात ठेवला गेला होता का, पोलीस तपासाऐवजी सीबीआयकडे धाव घेण्यामागची नेमकी कारणं काय, ATC सोबतचा तुटलेला कॉन्टॅक्ट, इंजिनमधले झालेले स्फोट, VIP प्रोटोकॉलचं उल्लंघन, डिजिटल फुटप्रिंट आणि CCTV, गुप्तचर यंत्रणांचे अपयश, फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहेत, हाय स्पीड इम्पॅक्ट, इंटरनॅशनल क्रॅश याची संदिग्धता, रडारवरून विमान गायब होणे आणि बॅगेतील महत्वाचे दस्तऐवज, हे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यात अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्र या विमान दुर्घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करतोय आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी FIR न घेतल्यामुळं किंवा 0 FIR न केल्यामुळं, त्याचप्रमाणे बारामती सुद्धा पोलीस स्टेशननी FIR न घेतल्यामुळं ही शंका आणखी बळावते आहे. आणि म्हणून एका महिन्यात अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आलं, तर शंकेचं काहूर. अजूनही साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघही कुठे आहेत? कालपर्यंत मी दोघांची नावं घेत होतो, आज मी तिसरं नाव घेतोय, सुमित कपूर. कारण सुमित कपूरबद्दल अनेक गोष्टी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यायला लागल्यात की तो कॅलिफोर्नियात असावा, कोणी म्हणतं मुलीकडे गेलेला असावा. जर तो अमेरिकेत असेल तर त्याला अमेरिकेत जाऊन सुद्धा शोधण्याची भविष्यात तयारी ठेवावी लागेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुत्तरित प्रश्नाला आता कधी वाचा फुटेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. नाही, पक्षाची सुरुवातपासून भूमिका आहे की अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. काल स्वतः काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाच्या नेत्या, राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी सुद्धा CBI चौकशीची मागणी केली. आता त्यांनी मागणी केली, त्यांच्यासोबत शिष्टमंडळ पण होतं, मग याचा अर्थ सर्व पक्षांनीच मागणी केली. स्वतः जय पवार यांनी सुद्धा ब्लॅक बॉक्स संदर्भात ट्विट केलं होतं. त्यामुळे सर्व पक्षाची मागणी ही आहेच. फक्त पत्रकारांसोबत मी जरा मोकळा संवाद साधतो, इतर आमदार मोकळा संवाद साधत नसतील असं मला वाटतं. विलिनीकरणासंदर्भात एक चर्चा समोर येते आहे. एका बड्या नेत्यांनी सांगितलं की हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवारांना चिठ्ठी पाठवली आणि भेटायला आहे असं सांगण्यात आलं आणि तेव्हापासून या विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झाली. खरंच विलिनीकरण होणार होतं का? तर आता राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतिक्रिया येते की आम्हाला त्यांच्याकडून ऑफर आली होती की या आपण एकत्रित येऊया. असा विलिनीकरणाच्या चर्चेच्या कुठल्याही म्हणजे चर्चेमध्ये, मीटिंगमध्ये मी सहभागी नव्हतो. मी काही पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाही आहे. विलिनीकरणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा आदरणीय अजितदादांचा होता आणि अजितदादांनी जो निर्णय घेतला असता त्या निर्णयाला आम्ही सर्वांनी एकमतानं होकार दिला असता. त्यामुळे मी त्या पूर्ण घडामोडीमध्ये नव्हतो. त्यामुळे कुठल्या बड्या नेत्यांनी कशी चिठ्ठी दिली याबद्दल मला माहिती नाही. असं आहे की रोहित पवारांचे काका गेलेत, राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेत, त्याच्यामुळे ते स्टंट म्हणता येणार नाही. कारण ज्या घरातला एखादा व्यक्ती गेला
त्या घरातली व्यक्ती जर न्यायासाठी काल सकाळी ते मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना भेटले, परवा ते बारामतीला गेले, नंतर ते परत मुख्यमंत्र्यांना भेटले, आज ते एकनाथ शिंदे साहेबांना काल भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्यांची ती धडपड आहे की व्हीएसआर व्हेंचरवर एफआयआर का होत नाही, डीजीसीवर एफआयआर का होत नाही, तर याला स्टंटबाजी कशी म्हणता येईल? मी याला स्टंटबाजी म्हणता येत नाही, कारण माझं अनिल पाटील साहेबांना विनंती आहे की भावनिकतेनं सगळ्या ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. उद्या मी फिरलोय इकडे, मी पण जातोय, मी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतोय, तर तुम्ही अमोल मिटकरी पण स्टंटबाजी करतोय असं म्हणून मोकळं होण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे, पहिल्या दिवशी आम्ही पण म्हटलं होतं की तिथे धुकं होतं की धोका होता. त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या अजितदादांच्या संदर्भात मराठी माणूस म्हणून जो कोणी पुढे येत असेल, जो कोणी त्या गोष्टीला समर्थन देत असेल, त्या गोष्टीचं नक्की स्वागत केलं पाहिजे. त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि शेवटी ती व्यक्ती लहान नाही आहे. त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी जर पोलिसांवर ताशेरे ओढले असतील तर ही गोष्ट फार संवेदनशील आहे आणि ती महत्वाची पण आहे. असा आहे, व्हिडिओ जो व्हायरल झाला तो व्हिडिओ मी पण बघितला. त्यात आमच्या पक्षाच्या आमदार सरोजताई अहिरे हे त्यांच्या अवतीभोवती जी एक दोन माणसं होती, त्यामध्ये आमदार सतीश चव्हाण साहेब आणि आमच्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपेजी. नाही, मी जे सीसीटीव्ही फुटेज मी जे पाहिलंय त्याच्यामध्ये सांगतोय की ती दोन लोक तिथे होती आणि ती माणसं पुढे होती. म्हणून त्या सरोजताईंनी असं म्हणलं की आता तुम्ही माणसं आम्हाला कधी दादांपर्यंत पोहोचू दिलं नाही, आता वहिनींपर्यंत स्त्री म्हणून तरी पोहोचू द्या, असं मिश्किलपणे त्यांनी म्हटलं. त्याला राजकीय अँगल लावण्याचा काही आणि कुजबूज असल्याचा काहीच मला वाटतं संबंधच नाही. सर, राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे, मात्र प्रचंड हाल उमेदवारांचे होताना पाहायला मिळत आहे. काल लोकशाही मराठीने मीराबाईंमधली परिस्थिती दाखवली, अक्षरशः रस्त्यावरती मुली देखील ज्या परीक्षेसाठी आल्या त्यांना झुकलेल्या होत्या रात्रभर. मला वाटत नाही का व्यवस्थित एक व्यवस्था उभारण्याची गरज आहे? दरवर्षी अशा प्रकारे पोलीस भरती ज्यावेळी होती त्यावेळी अशाच प्रकारे हाल कसं? आता हे पोलीस भरतीच्या उमेदवारांचे हाल तुम्ही सांगितले, पण पोलिसांकडे एफआयआर द्यायला जाणाऱ्या आमदारांचे काय हाल मरीन ड्राईव्ह पोलीसवाल्यांनी केले हेही तुम्ही पाहिले. की पोलीस भरतीच्यासाठी जाणाऱ्या मुलांचे होत असलेले हाल आणि पोलिसांकडे न्याय मागायला जाणाऱ्या आमदारांचे होत असलेले हाल, ह्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत. त्यामुळे पोलीस भरतीचं तुम्ही मीरा भाईंदरचं जे हृदयद्रावक चित्र दाखवलं ते निश्चितच शोभनीय नाही. आणि मला विश्वास आहे की राज्याचे गृहमंत्री त्याला गांभीर्यानं घेऊन त्यासाठी काही ना काही पर्यायी व्यवस्था करतील. सत्र सुरू आहे, परिषदेमध्ये तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या किंवा कुठल्या आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न मांडणार? आजच पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रश्न मी मांडणार. मेरा एक टिकटॉक है. महाराष्ट्र के दिवंगत उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार साहब, इनके फ्लाइट क्रैश को आज पूरा 1 महीना हो रहा है. आज 28 फरवरी है. इसी दिन पिछले महीने में एक दुर्घटना हुई थी जिससे पूरा देश सुन्न था. देश में काफी निराशा का चित्र वहां पे दिख. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.